वरण भात बनवते आहे मी आणि तुम्हाला दाखवते कसं बनवलं मी वरण। तर त्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे बघा कुकरमध्ये, आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। कुकरमध्ये मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे। यामध्ये मी हा एक टोमॅटो टाकते आहे, शिजण्यासाठी टोमॅटो घेते आणि याच्यामध्ये मी हे पाणी ओतते। आता मी याला 5-6 शिट्या काढून घेते। चला आता मी गॅस बंद करते आणि या आपण वरणाला फोडणी घालूया। साठी बारीक चिरून घेतलेली लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या, त्यानंतर कढीपत्त्याची पानं 10-12 आणि वरणामध्ये टाकायला कोथिंबीर। आता आपण चला फोडणी करून घेऊया। पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आता मी यामध्ये तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पहिले हा थोडासा फोडणीला हिंग घालते। हा हिंग घातला, त्यानंतर थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकली। आपली मोहरी चांगली तडतडलेली आहे। यामध्ये मी सुरुवातीला घालून घेणार लसूण, कढीपत्त्याची पानं, लसूण कढीपत्त्याची पानं, त्यानंतर मी ही मिरची टाकते। ही आपली फोडणी तयार झालेली आहे आता चांगली। मिरची आणि लसूण चांगला लाल झाल्यावर आपण मग यामध्ये आपली शिजवलेली डाळ ओतून घेऊया आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार थोडंसं मीठ। आता डाळ ओतून घेतलेली आहे। आता याला उकळी येईपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं। याच्यामध्ये मी आता ही कोथिंबीर टाकते। आता आपली ही डाळ चांगली शिजून घ्यायची। फोडणीचं वरण मस्तपैकी आता तयार आहे। चला आता आपण हे ताटात वाढून घेऊया खाण्यासाठी। इथं मी मस्तपैकी भात बनवलेला आहे, त्याच्याबरोबर लोणचं आणि आपलं पापड। बघा अशा प्रकारे आपलं वरण भात खाण्यासाठी तयार। कसा झाला आजचा बेत ते मला तुम्ही सांगा कमेंट करून।